कोल्हापूरकर राम. नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरकर राम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय वाढदिवसाला. वाढदिवस आहे बिर्जे साहेबांचा. बिर्जे साहेब म्हणजे कोण तर कोल्हापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसई विरार नालासोपारा, ज्यांनी पूर्ण कोल्हापूर प्रतिष्ठान वाढवण्याचं जे काम केलं ते म्हणजे विलास बिर्जे साहेब. तर त्यांचा वाढदिवस आज आहे आणि सर्व कोल्हापूरकर आम्ही एकत्र जमणार आहोत. कारण त्यांना माहिती नाही की आम्ही आज वाढदिवस त्यांचा साजरा करतोय. कारण रात्री आपले काही पदाधिकारी गेले होते, त्यांनी केक वगैरे कापला 12 वाजता. पण आज जो करणार आहोत ते त्यांना काहीही कल्पना नाही. आणि जो वाढदिवस आम्ही साजरा करतोय ते म्हणजे प्रतिष्ठानच्या पैशामधून किंवा ह्याच्यामधून नाही, तर आम्ही त्यांचे चाहते म्हणजे चाहता वर्ग जो आहे त्यांचे कार्यकर्ते, तर ते म्हणजे आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करतो. आणि तर चला मग, आधी पहिले आमच्या मॅडम काय करतात, तयारी अजून झालेली नाही मॅडमची, तर बघू आणि मग नंतर आपण डायरेक्ट वाढदिवसाला जाऊ. तर चला, आपल्या मॅडम काय करतात बघा. हे बघा, आमच्या मॅडम आता जेवण बनवत आहेत. मॅडम, तुमचं आवरणार कधी? झाला तर भाकरी झाली की जायचं आवरायचं. हां, तर कसं वाटतं आज साहेबांचा वाढदिवस आहे? साहेबांचा आज वाढदिवस आहे, खूप उत्सुक आहे मी पण जायला. आणि खूप आम्ही तिकडे एन्जॉय करणार आहे. खरं म्हणजे त्यांना माहिती नाही, सरप्राईज आहे. त्यांचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करणार त्यांना जराही कल्पना नाहीये. खूप धमाल करणार आहे आम्ही तिथे जाऊन आता. तर मित्रांनो, आपण आता ते डायरेक्ट भेटू, साहेबांना शुभेच्छा देऊ आणि मग चला मग. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी खुर्चीवर बसून घ्यावे. विलास बिर्जे साहेब यांचा वाढदिवस अभिषेकचिंतन सोहळा यानिमित्त उपस्थित असलेले सर्व कोल्हापूरकर बांधव, या सर्वांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. छत्रपती शाहू प्रतिष्ठान वसई विरार नालासोपारा या ठिकाणी गेल्या जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आज आपल्या या प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विलास बिर्जे साहेब यांचा मला वाटतंय 60वा वाढदिवस असावा, कारण पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होत आहेत. 59वा त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी, किंबहुना साजरा करण्यासाठी म्हणण्यापेक्षा बिर्जे साहेबांनी आपल्या सगळ्या सहकार्यांना अतिशय अगदी मुलाप्रमाणे जसं मार्गदर्शन करतात तशा पद्धतीनं मार्गदर्शन करत आपला छत्रपती नमस्कार, मी छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर यांचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री विलास बिर्जे साहेब यांना मी गेल्या 2 वर्षापासून ओळखतो. एकदम दिलदार माणूस आहे. त्यांना कोणत्याही कामासाठी 2 ते 3 वेळा त्यांच्या कामासाठी त्यांना भेटलो मी. त्यांनी माझं काम लगेच करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ते त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे आवर्जून आम्हाला शिवसेनेचा आम्ही जरी पदाधिकारी असलो तरी आम्हाला ते प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून बोलवतात. बिर्जे साहेबांच्या वाढदिवस अभिषेकचिंतन सोहळ्यानिमित्त तुमचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आताच उपस्थित झालेले राम मंडलिक साहेब यांचंही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. आणि त्यांना विलास बिर्जे यांच्या वाढदिवसाप्रसंगी 2 शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त बिर्जे साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर शाहू प्रतिष्ठान कशा पद्धतीने वाढवायची
आज वयाची किती वर्ष पूर्ण केली त्याची कल्पना नाहीये. तरी वयातच आहे त्याच्यामुळे बिर्जे साहेबांकडे बघून प्रत्येक तरुणाला खरंच ऊर्जा मिळते. तुमच्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा मिळते. प्रतिष्ठानचे प्रत्येक कार्यकर्ते अगदी तळमळीनं आणि अगदी जीव ओतून काम करतात. तो कोल्हापूर शाहू प्रतिष्ठानचा कार्यक्रम 2022 मधला जो आपल्या सेंट्रल पार्कला झाला होता, 2-3 दिवसाचा फेटा उडवण्याचा कार्यक्रम सुद्धा चौगुले साहेबांनी जोरदार तिथे केला होता. त्यामुळे कार्यक्रम काही महिन्यात स्मरणात आहे. आणि त्या टायमाला तुम्हाला कल्पना असेल त्या कार्यक्रमामध्ये मी माझा सुद्धा एक छोटासा व्यवसाय त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि मांडलाही होता. त्याच्यात सुद्धा आता मगाशी सांगितलं की बऱ्याचशा काही कल्पना काही गोष्टी सुचवल्या होत्या. प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याने ते सुद्धा ऐकलं आणि त्या सुद्धा केल्या. याचा मला कायम आदर आहे. आणि खरंच बिर्जे साहेबांचा आता काही दिवसापूर्वी आमच्या बऱ्याच एका व्यावसायिक विषयावरती अगदी मला वाटतं अर्धा पाऊण तास चर्चा झाली असेल. आणि आज अभिमान आहे की लवकरच तुम्हाला कदाचित कल्पना असेल की नाही मला माहित नाही, बरोबर ना बिर्जे साहेब, पण या 2-4-8 दिवसामध्ये बिर्जे साहेब एका व्यावसायिक रूपामध्ये आतापर्यंत नोकरदार म्हणून होते, आता एक व्यावसायिक रूपामध्ये येणार आहे. याची कल्पना तुम्हाला कदाचित असेल ती मला आहे. पंकजी देशमुख साहेब यांना विलास बिर्जे यांच्या वाढदिवस प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची आहे. छत्रपती शाहू प्रतिष्ठान आयोजित अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व पदाधिकारी, कोल्हापूर रहिवासी, त्यांचे कुटुंब, माझे सहकारी. बिर्जे साहेबांबद्दल बोलायचं तर खूप कमी लोकांना माहिती असेल. 20व्या वर्षी माझ्या व्यवसायाची सुरुवात ही त्यांच्या ते कार्यान्वित असलेल्या इंडियन ऑइल या समूहात झाली. तेव्हा ते बॉस आणि आम्ही त्यांच्या हाताखाली काम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरुवात माझी त्यांच्या कंपनीत झाली. त्या 20 वर्षापासून आमचे ऋणानुबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. तेव्हाही त्यांनी एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रातला एक युवा उद्योजक म्हणून माझ्या पाठी उभे राहिले. आणि आता शिवसेनेत ते रिटायर झाल्यावर लगेच कार्यान्वित आहेत, जोरात माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांचे आणि आमचे संबंध खूप वेगळे आहेत. खरोखर त्यांची जी कार्यकर्ती आहे खूप उत्तम आहे. त्यांनी अशा अनेक व्यावसायिकांना त्यांच्या असलेल्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे. अनेक लोकांना त्यांना संधी उपलब्ध केलेली आहे. त्यांचा हात नेहमी असा असतो, असा कधीच नसतो आणि असाच राहो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. पार्टीचं सांगितलं तर ते कधीही तयार असतात, फक्त वहिनी जर महागाई बघायला लागल्या त्यामुळे थोडं ते कमी करतात पार्टी. तब्येतीची काळजी त्यांनी खूप घ्यावी. त्यांनी लोकांची काळजी खूप घेतलेली आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं पुढील जीवन हे आरोग्यमय जावो आणि पुढील त्यांचा वाढदिवस हा नगरसेवक बिर्जे साहेब म्हणून हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शाहू महाराज. धन्यवाद पंकजी देशमुख साहेब. यानंतर छत्रपती शाहू प्रतिष्ठान कसे उदयास आले आणि विलास बिर्जे साहेब कसे अध्यक्ष झाले. सर्वप्रथम मी बिर्जे साहेबांना त्यांच्या या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. मूर्तीही मोठी आणि कीर्तीही मोठी असं आमचे अध्यक्ष आहेत. कारण हे ज्यावेळी आपलं प्रतिष्ठान स्थापन झालं तर हे नुसतं रोपटं लावलं होतं. हे रोपटं अलकापुरीतून लागलं होतं. त्याच्यानंतर ते पर्टिक्युलर एका तालुक्यापुरतं मर्यादित होतं. त्यानंतर या प्रतिष्ठानमध्ये आम्ही सुरुवातीला आलो आणि त्याच्यानंतर हे प्रतिष्ठान एक कोल्हापूरच्या छताखाली आणण्याचा एक निश्चय बांधून आम्ही कित्येक वर्ष काम करत होतो. पण त्याच्यानंतर बिर्जे साहेब आम्हाला जॉईन झाले आणि जे झाड म्हणू शकत नाही आपण, वटवृक्ष म्हणजे आजच्या तारखेला आपल्या या प्रतिष्ठानमध्ये 750 फॅमिली ह्या रजिस्टर झाल्यात. आणि ह्या 750 फॅमिली रजिस्टर असताना प्रत्येक फॅमिली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, डोअर टू डोअर म्हणा किंवा डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, नावानिशी ओळखणं म्हणा, त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतील त्या संदर्भात त्यांच्या पाठीशी एकच माणूस उभा असतो आणि तो म्हणजे बिर्जे साहेब. बरं, अख्ख्या ह्या प्रतिष्ठानच्या मागेच बिर्जे साहेब उभे आहेत. जसं की आमच्याकडे संकल्पना खूप होती, मात्र आमच्या पाठीवरती हात ठेवायला कोण नव्हतं आणि आम्हाला तिकडे बिर्जे साहेब लाभले. आणि खऱ्या अर्थानं ह्या
बड्डेसाठी, आजचा हा बड्डे आम्ही करतोय, तर आम्ही असं 3 दिवसापूर्वी ऑफिसमध्ये बसलो होतो आणि आता परवा बिर्जे साहेबांचा बड्डे आहे, तर करायचं काय? आता बिर्जे साहेबांचा बड्डे म्हणजे हत्तीवरनं साखर वाटण्यासारखा दिवस आहे. मग आपण म्हटलं तर हत्ती तर आणू शकत नाही, मात्र साखर तर वाटायची म्हटलं, आणि त्या नियोजनाला लागलो आम्ही आणि हा इकडे कार्यक्रम संपन्न होतोय. बरं, त्यात मला एक आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय की ह्या प्रतिष्ठानचा व्यवहार हा टोटली वेगळा आहे आणि आजचा हा जो बड्डे संपन्न होतोय याचा प्रतिष्ठानच्या कोणत्याही खर्चाशी काहीही संबंध नाही. हे त्यांच्या काही चाहत्यांनी मिळून त्यांच्यासाठी केलेलं एक ऑर्गनायझेशन आहे. कारण शेवटी आपली एक संस्था आहे आणि काही लोकांच्या मध्ये त्या बाबत देखील कोणता प्रश्न असू नये यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. बरं, आता राहिला प्रश्न बिर्जे साहेबांचं. प्रत्येकाला आपल्यातले जे कार्यकर्ते आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना सहकार सांगायची गरज नाही. पुढे यायचंय. छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर नालासोपारा विराचे अध्यक्ष माननीय विलासजी बिर्जे साहेब यांचा वाढदिवस अभित चिंतन सोहळा या निमित्त उपस्थित असलेले कोल्हापूर बांधवांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर शिवसेनेचे जितू हजारे साहेब हे सुद्धा या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी खुर्चीवर बसून घ्यावे. साहेब यांनी सुद्धा खुर्चीवर बसून घ्यावे. सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती, सर्वांनी खुर्चीवर बसून घ्यावे. त्याचबरोबर शिवसेनेचे उपविभागप्रमुख चिमन सोलंकी साहेब यांनी सुद्धा खुर्चीवर बसून घ्यावे. व्यासपीठावर उपस्थित राहावे. चिमन सोलंकी साहेब. सर्वांनी उठून उभे राहावे. खुर्चीवरून सर्वांनी उठून उभे राहावे.
जावा गिर रहा है पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की फोटो सेशन साठी पुढे यावे. अमोल नाश्ता द्यायला चालू करा. दिलबा गोटे साहेब इकडे यायचं आहे. काल दिलबा गोटे साहेबांचा वाढदिवस होता. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना देखील वाढदिवसाच्या निमित्त बिलेटेड हॅपी बर्थडे. त्यांना शाहू प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
Hey!